नमस्कार शेतकरी मित्र हो, मी श्यामकांत महाजन, सी बायो एस्थेटिक प्रायव्हेट लिमिटेड, हैदराबाद। आज आपण श्री त्र्यंबक बाबा जंजाळ, गाव सता पिंपरी, तालुका फुलंब्री, जिल्हा छत्रपती संभाजीनगर यांचा जवळपास 400 झाडांचा डाईम प्लॉट भेटप्रसंगी 11 डिसेंबर 2025च्या हिशोबाने बाबांनी पानगळी घेतल्यानंतर आज या प्लॉटला जवळपास 90 दिवस हे पूर्ण झालेले आहे। मागील 1-3 महिन्यापासूनच्या प्रवासामध्ये आपण जमिनीचा जो प्रकार हा बघितला, हा संपूर्ण काळा आहे। आपण या प्लॉटची कोणतीही केनी काढलेली नाही आहे आणि मागच्या 1 ते 1.5 महिन्यापासून आपल्या पंचकृषीमधील वातावरण म्हणा किंवा महाराष्ट्रातील संपूर्ण भागातील वातावरण हे ढगाळ, उष्णता आणि थंडीचा गारवा असल्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी सेटिंगला अडचणही आलेली आहे। पण सुरुवातीपासून श्री त्र्यंबक बाबांनी श्री बायोकडनं संपूर्ण प्रोडक्टचं ट्रीटमेंट फॉलो केली असता बेसल डोसमधून एनडी रूट प्रोमयुक्त खतांचा वापर व क्रिया पावडर या खतांचा वापर केलेला आहे आणि स्प्रेच्या माध्यमातून श्री प्लॅटिनो, सी 999, मॅजिक मिक्स, न्यूट्रिक्स रेड, MSK, हॉर्टिफ्लोरा, न्यूट्रिक्स LS अशा विविध ऑर्गॅनिक्स आणि इनऑर्गॅनिक्स प्रोडक्टचा वापर हा श्री बायोकडनं केलेला आहे। तर बाबांना विचारेल की आपले हे जे 14-15 महिन्याचे झाडं आहे, तर आता या 14-15 महिन्याच्या झाडांमध्ये सेटिंग किती दिसू राहिली आपल्याला? सेटिंग आपली 30-35%, म्हणजे 30-30, 35-40 नंबर ऑफ 35-40 सेटिंग। हा 40-40 फळं येतात। आणि पाठीमागून फुलांचा बॅकअप आणि कॅप्सूल कसं मागून वाटते बी आपल्याला? फुलाचा गिनुपी चांगली झाडांना चमक, पानाची कशी चमक आहे, वाटते? पानाची चमक आहे, शेंडे निब्बर झाली, आपण केन वगैरे काढली होती का केननी झाडांची? काढली आपण पाण्याचं नियोजन मेंटेन केलं होतं का? हा पाण्याचं नियोजन मेंटेन केलं। आता आपल्या या 400 झाडांमध्ये 300 झाडं आपले हे छोटे आणि 100 झाड हे या मोठे. मोठ्या स्वरूपामध्ये म्हणजे 5व्या-6व्या बहाराचा हा झाड आहे, प्लॉट आहे हा। आणि या झाडावरती आता सध्या आपल्याला सेटिंगची संख्या किती दिसू राहिली पक्की त्याचे सेटिंग? 70-80 झाडे, 70-80 त्याच्यावरती किती होईल अपेक्षा आहे? त्याच्यावर 200-250 सेटिंग होती। जर आपण या झाडांची जर परिस्थिती बघून घेतली या स्वरूपामध्ये तर याला आपल्याला लोड जादा होईल। याच्यावरती आपल्याला कमीत कमी अपेक्षा आहे 70-80-90 होईल आणखी पुढच्या एका ते महिन्यामध्ये। जादा होईल, पण एवढे झापले पाहिजे त्याला आता। बरोबर आहे। हा आपण जर झाडांची परिस्थिती मी डाळिंब उत्पादकांना सूचित करेल की आपण या झाडांची जर परिस्थिती बघितली, मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला पाठीमागून कॅप्सूलचा बॅकअप हा मिळतोय। या प्रकारची सेटिंग आपली 30-30, 35-35-40 झालेली आहे। आपण जर मोठे झाडं जरी बघितले या स्वरूपामध्ये तर आपल्याला या झाडांवरती 70-70, 80-80, 90-90 सेटिंग दिसू राहिली। पण पाठीमागून पण आपल्याला मादीचा बॅकअप हा अतिशय चांगल्या प्रकारे दिसतोय। बरेचसे डाळिंब उत्पादक म्हणतात की पहिले 1-2 बहार हे अतिशय चांगले निघतात। हा दृष्टिकोन एकदम बरोबर आहे, पण बाजूला आपले 5-6 वर्षाचे झाड आहे त्याच्यावरती सुद्धा आपण यशस्वीपणे 70-80% म्हणा किंवा 70-70-80 सेटिंग ही करू शकलेलो आहे। मी डाळिंब उत्पादकांना खास करून तमाम महाराष्ट्रातील सूचित करेल की मागील 1 ते 2 महिन्यापासून आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील तापमान हे किंवा टेम्परेचर म्हणा किंवा वातावरण म्हणा किंवा प्रकृती ही खराब झालेली होती आणि त्या दृष्टिकोनातून ज्या शेतकरी बांधवांचे नर हे मोठ्या प्रमाणामध्ये निघाले होते, अशा ठिकाणी मादी निघण्याचं प्रमाण पुढच्या 8 ते 10 दिवसात हे मोठ्या प्रमाणामध्ये राहील। ज्या ठिकाणी मधमाशी ही उठत नव्हती त्या ठिकाणी टेम्परेचर हे चांगलं पडल्यामुळे आता मधमाशी ही प्लॉटांमध्ये दिसू राहिली। ज्या ज्या ठिकाणी मधमाशी नसेल त्या त्या ठिकाणी मधमाशीच्या पेटीचं आयोजन हे करण्यात यावं, ज्याच्यामुळे आपल्या सेटिंगला स्पीड हा अतिशय चांगल्या पद्धतीने मिळाला पाहिजे। उद्या 1 मार्चच्या हिशोबाने जर आपण बघितलं, ज्या शेतकरी बांधवांनी डिसेंबरमध्ये पानगळ घेतलेले होते त्यांचे प्लॉट हे 10 मार्च, 15 मार्च किंवा 30 मार्चपर्यंत संपूर्ण सेटिंग हे झालेले आहेत। पण ज्या शेतकरी बांधवांच्या जानेवारीमधले पानगळी आहे ते प्लॉट आता खरं बेसिकली सेटिंगमध्ये जाण्याच्या पोझिशनमध्ये आहेत। ज्या ठिकाणी आपल्याला असं जाणवतं की फुलांची संख्या कमी आहे किंवा आपली केन ही खूप चालू आहे किंवा ज्या शेतकरी बांधवांनी मोठ्या प्रमाणामध्ये 2 वेळेस 3 वेळेस ही केन काढलेली आहे, अशा ठिकाणी चॅलेंजेस आपल्याला निर्माण होऊ शकतात। तर त्या दृष्टिकोनातून शेतकरी बांधवांनी काम हे करावं। नर निघण्याचं प्रमाण आपल्या या भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेलं असताना मादी ही जास्त निघावी त्या दृष्टिकोनातून योग्य उत्पादनांचा वापर हा करावा। खोड हे आपण वॉश करून घ्यावे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बेडमधली बुरशी ही कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आपण मायक्रोमॅग्नम या उत्पादनाचा वापर करावा, जे मॉलिक्युलर बेस टेक्नॉलॉजी बेस औषध आहे। आणि फुल निघण्याच्या दृष्टिकोनातून आपण खालून ड्रिपच्या माध्यमातून MSK, न्यूट्रिक्स LS, MSK, हॉर्टिफ्लोरा या विविध उत्पादनांचा वापर सी बायोकडनं करण्यात यावा। बघा, आत्तापर्यंत आपण 2-2.5-3 महिन्यापासून जो बागेला खर्च करतात हे जे फवारण्या करतात, जे ठिबकमधून औषधं देतात ते आपल्याला अशा वेळेस ज्या स्टेजच्या हिशोबाने आपल्याला यश हे मिळतं आहे किंवा अपयश हे मिळतं आहे, पण झाडामध्ये सातत्यपूर्ण काम हे करत राहावं। निरंतर काम केल्याने नक्की आपल्याला झाड हे रिस्पॉन्स देईल। आत्ता यावर्षी आपल्याला सेटिंगमध्ये इतके चॅलेंजेस बघायला भेटू राहिले, सेटिंग झाल्यानंतर जर आपल्याकडे एप्रिल महिन्यात किंवा मे महिन्यात अवकाळी पाऊस पडल्यानंतर किती मोठे चॅलेंजेस निर्माण होतील, त्या दृष्टिकोनातून झाडामध्ये प्रतिकारशक्ती वाढण्याच्या दृष्टिकोनाने डाळिंब उत्पादकांनी काम करावा, एवढेच या व्हिडिओमधून सूचित करण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न आहे।